जे गाण्यामध्ये कडवे आहेत ते रुपंश तुम्हाला बोलून दाखवणार. रुपंश कसं गाणे आहे? बघू. अरे हो र, हो बघू र. नाही नाही नाही, मी गरीब पोरगा, आम्हाला कोणी छापून देत नाही. अरे सॅमी बोलता, सुमित बोलता. लिंबू आणि मिरचीचा दोरी बनलेली काहीतरी एक माणसाला दिली त्यांनी. हा गे आईला तर ना डेंजर ना. खतरनाक ना. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सॅमी कालन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला गाईज, आलं डोंबिवलीला फडके रोडला आणि आज रुपंशला प्यायचा ज्यूस. रुपंश कुठला प्यायचा आहे तुला ज्यूस? मँगो. रुपंशला प्यायचा मँगो. आणि त्याला मी विचारला गाडीमध्ये तुला काय प्यायचं, तर बोलतो मला मँगो पाहिजे. आणि मँगो बघा इथे मस्तपैकी पिकले. भाई कैसा है आपका धंधा विंदा, कैसा चालू है अभी? मस्त है ना. आपको आना था ना ब्लॉग में, तो आज ले लिया. चलो बना इसको मैंगो बना आज. और मेरे को क्या बनाएगा? मैंगो ब्लूबेरी मिक्स बनाता. ठीक है चलेगा, एकदम टकाटक. तर चला, मी पिता आता मँगो ब्लूबेरी आणि हा पिणार आहे मँगो ज्यूस. आणि बघा इथं फडके रोड आहे. तुम्ही आता गुढीपाडव्याला बघा फडके रोड. आता तुम्हाला खाली वाटतं फडके रोड आणि गुढीपाडव्याला तुम्हाला समजेल पूर्ण गुढीपाडव्याला पूर्ण फडके रोड जाम असतो. हा रस्ता बी पूर्ण जाम असतो. हा हा कसा होता? पुरा जाम ना, पुरा जाम. चला, आंब पिकलेलं आहे तिथे सीन. आणि आज आमच्या गावामध्ये पोजिंग सुद्धा आहेत. आमच्या दादानी पोजिंग ठेवलं. सुखदेव काळन आणि फुलाजी काळन यांनी जी पोजिंग ठेवलेलं आहे, तुम्हाला ते पोजिंग पण दाखवणार आहे मी आज. आणि नक्की पोजिंगचा व्हिडिओ बघा. आता चाललं आम्ही अमोलच्या सलूनमध्ये चाललं आहे. आणि हा आजच आपला एक सॉन्ग रिलीज झाला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जा DJ पम्या या यूट्यूब चॅनलवरती आणि नक्की बघा. गाण्याला खूप सारा प्रेम द्या. आणि जबरदस्त सॉन्ग आहे. आणि ते गाण्याचं आता जे गाण्यामध्ये कडवे आहेत ते रुपंश तुम्हाला बोलून दाखवणार. रुपंश कसं गाणे आहे? असं गाणी आहे. लय भारी गाणी आहे ना, लय भारी. भरपूर सारे रील्स बनवा, मग बनवतील ना. तर चला गाईज, गाडी आपली रस्त्यावरतीच आहे आणि आता इथं पार्किंग करणार होतो तर भाईने गाडी आणून ठेवली इथं. तर चला आता आपण पिऊया ज्यूस मस्त. चला गाईज, सो आपले ज्यूस रेडी झालेले आहेत. हा रुपंचा आहे मँगो. रुपंचा पाहिजे मँगो. रुपंच कसं खाशील आता? हा कसं खाशील? असं खाशील? पकड ना असं हातान, पकड आता. चमचाच आहे. कसं वाटतं? आणि आता मी घेणार आहे ज्यूस. बघा माझा हे आहे. चला, तर आता मी पितोय मस्त पैकी. त्या दिवशी पण घेतलेला एक नंबर लागतो, जबरदस्त. भाई कैसा बनाया आज? अलग आज पक्का ना? अलग हर बार अलग ही बना देता है तू कुछ. चला काही, जेव्हा पण मी येतो ना तेव्हा काही ना काही तो अलगच बनवत असतो. बाकी ट्रॉफिक तर जबरदस्त झाले. ही बघा ट्रॉफिक, फुल ट्रॉफिक. तर चला आता आम्ही पितोय मस्त पैकी. चला गाईज, मस्तपैकी ज्यूस पिला. एक नंबर लागला ज्यूस. आणि खरंच मस्त, पोटाला पण जाम बरा वाटला. गरमीच्या सीझन मध्ये थंडा प्यायचा बोलला तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. वेगळा आनंद असतो. म्हणजे विषय मग रुपंशला आणला काय प्यायचा. रुपंश बोलतो मला मँगो प्यायचा. बाईनी आता मँगो पिले तरी तोंडाने कपडे घालते. का रे बाबा? अरे दुसरं काही पाहिजे का तुला? मग काहीतरी लागलेला ते काढे होता. असं का? ज्यूस कसा होता त्या सांग. ज्यूस मला पटला मँगोचा. ओरिजिनल होता का डुप्लिकेट होता? ओरिजिनल होता. मँगो ओरिजिनल होता ना. हा मग आता आका परला बाबा को मँगो नाही घ्यायचं. मँगो चांगलं लागतं पण मँगो नाही घ्यायचं. दुसराच घे. दुसरा कुठला घ्यायची? गेम कुठला घ्यायचं? कुठला घेतलेला? मी कसा घेतलेला? ब्लूबेरी मँगो मिक्स. कडक सगळं मिक्स. सगळा मिक्स होता. मला मी ते
पिटलं का मग त्याला माहित आहे मी याला भारीच पितो का आपण. आता ते दिवशी पिली ही कोणती टाकते मग त्याचीच आहे का? यो 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 120 रुपयाला होता ही दांडी. यो बघशील तर बुगू बुगू नवीन ज्यूस आले बुगू बुगू. हा बुगू बुगू पुगू पुगू काहीतरी होता. डेंजर आले डेंजर. आता यांची भांडीत पोरलीच ते दोघांची. समोर गाडी आली गाईच तरी गाडीचे पुरुष टर्न मारायचे काही गरज. मग बोलते यांचं ऍक्सिडेंट होतं. मग तो कारण असतं ऍक्सिडेंट व्हायचा. चला माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू जातो आता सलून मध्ये, कारण की उद्या साखरपुडा आहेत 2 आणि उद्या नक्की तुम्ही साखरपुड्याचे ब्लॉग बघा. एन्जॉय असणार साखरपुड्याचे ब्लॉग बघायला. आणि तसे इटाड्याला शर्यती सुद्धा आहेत. त्या शर्यतींना पण जाणार आहे उद्या. भरपूर दिवसानंतर मी अड्ड्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर चला काहीच आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. जोशात नाही तर ठाटात आणि त्या माटात. आता असेच ब्लॉग बनवायची इच्छा होतं पण काय करणार, कधी कधी मनच लागत नाही. ब्लॉग असतात मोबाईल मध्ये पण एडिट करायची पण इच्छा होत नाही. जाऊ द्या, काय तर त्याचं मागचं काहीतरी कारण पण असेल. कारण माझं नाहीये, दुसरं काहीतरी कारण असेल. तर चला कंटिन्यू राहा. कच्चा लिंबू कच्चा लिंबू का कसा पिलतान असा. बघलास का तुम्ही? चला चला गाईच चल. काहीतरी बघलास का? लिंबू आणि मिरची होती ते बाईची. कवा मग पहिल्यांदा तुला का बोललो मी तेव्हा त्यांना होता तुझी. तिने काय केला लिंबू आणि मिरचीचा? अशी दोरी बनलेली काहीतरी एक माणसाला दिली त्यांनी. हा आईला तर डेंजर ना. डेंजर काम. ती फॉरेनर आपल्या बाजूची गेली. हा तिने. हा अरे गाईस ती फॉरेनर नाहीये. ते बघा ना जन्माला जिताना पूर्ण गोरी गोरी होता लोका, त्याला तो फॉरेनर बोलते. चला आपलं गाणं आलंय, जाऊन बघा एकदा. गाण्याला खूप सारं प्रेम द्या आणि गाण्यामध्ये चांगल्या चांगल्या कमेंट सुद्धा करा. मला माहिती आहे जलणारे लोक असतात ते जलणाऱ्या वाईटच कमेंट करत असतात. पण हा जेवढे जलणारे असतात जे आपले विरोध करतात तेवढं आपल्याला आपलं नाव सुद्धा होतं, तेवढं आपल्याला प्रसिद्धी भेटते. जलणाऱ्यांची पासून मारली कसा का आपल्यावर जलतात ना लोक म्हणून आपण मस्त पुढे पुढे जातो. मस्त आपलं नाव होतं. काल ना आमच्या रुपांशला अक्कल आहे. तर चला गाईस या रुपांच्या काही बाता संपत नाही. याची मला पण जास्त बोलायला लागतंय. आता आम्ही चाललो सलून मध्ये. सलून मध्ये गाईस सलून मध्ये पोहोचलो. नशीब सलून मध्ये एक पण कस्टमर नाहीये, त्याच्यामुळे मला लगेच नंबर भेटला. तर असं पण मला लगेच नंबर भेटतोच. आणि चला आता हा आपली हेअर कटिंग करणार आहे. भाई एकदम जबरदस्त कापा ग. अभी दाढ़ी कैसा है? एक नंबर है. परफेक्ट है ना अभी? जैसा तेरे को मांगा था वैसा ही है ना? एकदम परफेक्ट आया. और अभी एक खाली बाल बराबर नहीं काटा है क्या? बाल अभी काटने का है तो काटा किधर? नहीं मैं गया था ना दूसरी जगह पे, इसके वजह से. ये वाला पार्ट नहीं बराबर बैठा. हाँ वही मैं बोला ना वो बराबर नहीं बैठा है. तर चला गाइस केस कापूया आपण मस्त पैकी. मैं बोला शर्ट निकालू के रहने दो, बाल नहीं गिरेगा ना? नहीं निकलेगा ना? गिरेगा? ठीक है चलेगा. चल एकदम टकाटक. और इसका भी एकदम हीरो बना है. इसको भी छोटे को ऐसा छोटा पैकेट बड़ा धमाका है ना, इसकी वजह से. देख कैसा शर्माता है. चला गाईस आपली मस्त पैकी बघा दाढी विरी केली, केसा बिसा जाम भारी कापून आलो मी. आता आले आम्ही इथे सीन मेकअप करायला. आज मी कोणाची तरी मेकअप करणार. पहिले त्यांची मम्मी दाखवतो तुम्हाला. काकू कशी आहेस? काकू कुठे आले तुम्ही? पोरगी आले. पोरीला कुठे घेऊन आले? काकू तुमच्या मुलीला कुठे घेऊन आला तुम्ही? हे बघा हा टायनी टिप सलून आहे. अकॅडमी ही इथे बघा ही. आणि ही कोमल. हा ही कोमल इथशी आणि तिथशीन. ही कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? कसे करता माहिती का? प्रत्येक पोरीने बघला ना. हा बाबा यो 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 हनी सिंग. हनी सिंग. अमोल हे नवरा तुझा गोव्याला चालले होली खेळायला. बघ चड्डी बिड्डी घालून आले बघ. तुला इथे ठेवून झाला एकटीला. तुमची फी किती आहे इथे सीन? ओके. आणि हंसिका कसं वाटलं तुला आमच्या? हंसिका हा हंसिका हा तुला कसं वाटलं आमच्या इथे सलून मध्ये येऊन? हा कोणचा आहे का सलून? कोणचा आहे सलून? कोणचा आहे यो?
मी बोला आमच्या सलून मध्ये येऊन कसा वाटला? हा आपला हा असं बोल. हा तुम्हाला काही थंडा कॉफी चहा वगैरे पाहिजे का? कोक कुठे भेटेल? मेडिकल बंद आहे. बाकी एकदम ओके मध्ये गोगल बिगल लावून. बाकी शो कसं चालू तुझं? हा लई छापीत असेल ना हल्ली पैसे. नाही 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 मी गरीब पोरगा, आम्हाला कोणी छापून देत नाही. हा अरे सॅमी बोलता, सुमित बोलता सुमित. बाकी आमची काकू कशी आहेस? आमची काकू कशी आहे? बोल लवकर. जेवली का तुम्ही? नाही जेवली का तुम्ही? कधी? हो माहिती आहे की नवीन मोबाईल घेतलेला की मोबाईलची ऍड करायला घेतली. मोबाईल दाखवत हो. 3,000 पासून बाकी बघा. हंसिका कसे आहेस? चाललो आता मी. आम्ही चाललो, तुम्ही मेकअप करा. काकू चाललो, बाय बाय. हा बाकी ओके मध्ये ना? हा खतरनाक ना. मगच पासून बोलत नव्हती, आता बघ माझ्या डान्सची कशी तारीफ केली. भारी ना. आता तू कुठेतरी शोला भेट, हिला बी नाचायला घेता माझ्या जोरीला. झाला एकीकडे गाणी बोल, एकीकडे नाच म्हणजे. चला बाकी तुमचे माझे मला टाइम होत असेल. सॉरी गाईस, सॉरी. आता आम्ही निघतोय. सॉरी काकू, बाय बाय बाय. चला तुम्ही दरवाजा लावून घ्या. हा हे सर ना आपण यांची भाजी कुठे लागते. गाईस तर रुपांची हेअर कटिंग झालेली आहे आणि रुपांची तुम्हाला हेअर कटिंग दाखवतो रुपांची कशी केली. ब्रो हे ब्रो कैसा किया है? अच्छा मला काम मी कपडे बघू. अरे हो र. आणि बघ किती बिलेटचा बिल लागला. हो बघू र. शपथ रुपांचा कान, रुपांचा कान कपला बा सलून वाल्यानी. पुलिस कंप्लीट करीन उद्या मी. देख तेरे ऊपर पुलिस कंप्लीट करने वाला है. हिलाया कौन? हिलाय तूने. ऐसा हिलाया ना. ठीक आहे थांब. चला गाईज तर आता सलून मधून आम्ही निघालो घरी जायला. तर आता घरी बघूया काय जेवायला आहे काय नाहीये ते बघू. मग आपण कुठे जायचं? हा गावामध्ये पोजिंग आहेत, तर तुम्हाला आम्ही कसं काय डेकोरेशन वगैरे केलं असेल ते दाखवतो थोडक्यात. आणि नंतर मग संध्याकाळी डायरेक्ट पोजिंगचे तुम्हाला व्हिडिओ दाखवू आम्ही. आणि नक्की बघा पोजिंगचे व्हिडिओ. काय बोललो तो आपलं गाणी लय व्हायरल झाला. आल्या बाई आल्या तिथे तो ये शाळेत संगीत खुर्ची होती ना ते मराठी स्कूल मध्ये, तिचं गाणी लावलेला. कुठला? आले ग बाई आल्या. मग तो गाणी लय चाललं म्हणजे लय चालला. अन सहजनी माझ्या बाया गेल्यान ग. अरे कवरा चालतं बघा होतं गाणी. अग सहजनी माझ्या बाया भुकल्यान ग. खतरनाक गाणी चालले, खतरनाक. मजा येते, मजा एकदम. असे गाणी चालायला लागतात. चला मग आता रुपन गाडी चालवायला शिकू का तुला? नको का? डेंजर. पहिले स्कूटीचं शिकू दे ना. अरे बाबा हो रे, त्या पण नंतर फोर व्हीलर शिकू ना. हो त्या बी ना. त्या बी नको मग त्या पण. चला आता मी जातो घरी. पोट भरून जेवायला. मग पोट भरून जेवायचा. चला तर गाईज चाललोय आता पोजिंगला. पोजिंग बघायला चाललो गावामध्ये, कारण की मला मगाशी जायला नाही भेटला. आता चालला कारण की मी गेलो बाहेर गेलो, बाहेरचे आलो ना. आता बघता तर घरामध्ये घुसले नाक. परत एक 4 जनावरं झाली आत्ताच्या आता. मागे घोणं चलती. चला चाललो आता पोजिंग बघायला, कारण की आता काही नाही. 7-12 इकायला लागेल. नाही इकला तर जमणार नाही. आता अशीच जनावरं घुसत राहतील घरात. केव्हा चावला बिवला अचानक. तर चला चाललो आता पोजिंग बघायला. चला गाईज झालं आता आम्ही पोजिंग बघायला. आणि आमची इथे नितीन दादा कसा आहेस? मजेत ना. बाकी बरेच दिवसातून भेटलीस तू आली. नक्कीच एडवटे गाव म्हणलं तर मला नेहमीच इन्व्हाइट केलं होतं. आणि आज सुद्धा सुदैव निलेश आणि संपूर्ण गावामध्ये पुन्हा आलेलं अंतर्गत या स्पर्धेला सुरुवात करतोय. आमच्या गावांचंच तिघं पण स्पर्धकांना सूचना सेवन कंपल्सरी पोज द्यायचे. सगळ्यांनी एकदम पोजिंग करा.
पोज नंबर 1 फ्रंट डबल बायसेप आता मोगली बघा, होल्ड द मोगली. पोज. संध्या वाघ डेंजर झालं रे पोरा. रिलॅक्स. पोज नंबर 2 फ्रंट लेग स्प्लिट 7 पेट्रोलच्या सर्व ग्रामस्थांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. त्यांची उपस्थिती अनमोलनीय आहे. त्यांच्या सर्वांचं पेट्रोल मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमोल सहकार्य लाभलेलं आहे, स्पर्धेसाठी निवड करायची आहे. रिलॅक्स. पोज नंबर 7 ॲब्डोमेन विथ हॅमस्टर. I'm gonna ride till I can't no more. I got the horses in the bag, horse back in the tag, and it's ready flag, got the music back. स्पर्धकांना सूचना आहे 7 कंपल्सरी पोज. सगळ्यांनी एकदम पोजिंग करा आणि पोज होल्ड करून ठेवा. 80 किलो वजनी गटातील सर्व स्पर्धकांनी ट्रंक नंबर लावून तयार राहायचा आहे. पोज नंबर 1 फ्रंट डबल बायसेप होल्ड द पोज. Pose number 6, side tricep, any side of your body. रिलॅक्स. 140 क्रमांक. आता बेस्ट इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. संतोष यादव रन क्रमांक 150. बेस्ट बॉलर झालेला आहे रन क्रमांक 181 विनायक लोखंडे. रोख रक्कम आणि आकर्षक चषक. दोघांचे शुभ असते. अंतर्गत विजेता 194 संदेश मात्रे. जोरदार टाळ्या आपल्याचं वेडूरचे गावचे दोन पुत्र आहेत. 25,000 रुपये जोरदार टाळ्या. 190